होमिओपॅथी क्षेत्रातील भीष्म पितामह अशी ओळख असलेली डॉक्टर विलास डांगरे खरं तर आज आपल्यासोबत आहे. कुटुंबामध्ये सध्या आज आनंदाचं वातावरण आहे, कारण की ज्या पद्धतीनं त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. खरं तर अनेक वर्षांपासून ते गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत, म्हणजे गोरगरिबांपासून तर मोठ्या नेत्यांपर्यंत ते होमिओपॅथीच्या माध्यमातून दुर्धर आजारावर उपचार करतात आणि त्यासाठीच त्यांची ओळख जी आहे ते होमिओपॅथीमधले भीष्म पितामह अशी झाली आहे. त्यांना पुरस्कार मिळाला, आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. खरं तर साम टीव्हीकडून सर तुमचं खूप खूप अभिनंदन. काय वाटतं तुम्हाला आता, काय आनंद आहे तुमचा? एकदम त्याची सेवा तुम्हाला फळाला लागली म्हणण्यापेक्षा आनंद एवढ्यासाठी आहे की या पुरस्कारामुळे मला अधिक काम करण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. आणि अशाही स्थितीमध्ये शारीरिक अवस्था चांगली नसताना ही काम करण्याची इच्छा मला होणं हा या पुरस्काराचं देण राहील. निस्वार्थपणे सर तुम्ही सेवा केली आहे. गोरगरीब असो कोणी असो, तुमच्या दवाखान्यातून आजाराने बरा होऊन गेला, आनंदाने हे करूनच गेलेला आहे. त्यामुळे तो आनंद कसा असतो आणि त्याचे ते फलश्रुती समजा एक प्रकारे या पुरस्कार आहे. मी बघा म्हणालो की जगता आले तर जगून पाहावे, जगता आले तर जगून पाहावे, करता आले तर करून पाहावे. आपले आसू सर्वच पुसतात, इतरांचे आसू पुसून पाहावे. हा भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळे मी हे करू शकलो. तुमच्या रुग्णालयात आलेल्या अनेकांचे तुम्ही आसू पुसलेले आहे, त्यामुळेच खरं तर हे सगळी मिळालेली आहे. पण काय वाटतं, तुम्ही जेव्हा सेवा करत होते काय भाव मनात असायचा? म्हणजे सरसंघचालक राहिलेले देवरस असो की गडकरी साहेब असो, ज्या पद्धतीने असो बाळासाहेब ठाकरे असो, या सगळ्यांवर तुम्ही उपचार केलेला आहे. पण गोरगरिबांचाही एक प्रकारे उपचार करताना काय भाव असायचा? नाही, मला ही गोष्ट करायची आहे आणि हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्य केवळ कर्तव्य नाही तर प्रेमापोटी कर्तव्य आहे. हे माझे आहेत आणि मी यांचा आहे. हा भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळे मी ते करू शकलो. बाळासाहेब ठाकरेंचाही तुम्ही उपचार केलेला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान असो, अनेक मोठे नेत्यांचं नाव तुमच्या उपचाराच्या यादीमध्ये रुग्ण म्हणून आहे. काय आनंद त्यावेळेस एकदम आनंद. काय वाटत होतं त्यांच्यासाठी तुम्ही जेव्हा सेवा देत होता? जेव्हा पहिल्यांदा मी पहिल्या भेटीमध्ये सर्वांचंच ट्रीटमेंट करत असताना थोडंसं दडपण येत होतं की इतक्या मोठ्या माणसाशी आपला संबंध येतो आहे. पण जसं संपर्क वाढत गेला तसं दडपण कमी झालं आणि मी त्यांना चांगला उपचार देऊ शकलो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वेगळा दरारा होता. त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा उपचारासाठी नागपुरातून थेट प्लेनने जात होते. कशा पद्धतीने तो सगळा प्रसंग असायचा? मी रात्री 8 वाजता दवाखाना बंद केल्यानंतर 9च्या प्लेनने इथून जात होतो. त्यांचा फोन आल्याबरोबर आणि जवळजवळ 11पर्यंत त्यांच्यासोबत राहून वैद्यकीय सर्व गोष्टी झाल्या की त्यांच्याबरोबर इतर सर्व विषय जवळजवळ 3 वाजेपर्यंत, म्हणजे 11 ते 3 चहा आणि गप्पा. मग त्याच्यामध्ये सामाजिक विषय, राजकीय विषय, सर्वच विषय राहत होते आणि मोठा आनंद येत होता. कारण हा माणूस ज्याचा दरारा आहे, ज्याचा समाजामध्ये धाक आहे, असा माणूस किती हृदयाने चांगला आहे, मनाने चांगला आहे याचाही प्रत्यक्ष परिचय येत होतो. यासोबतच तुम्ही सरसंघचालक राहिलेले देवरसजी असो, नितीन गडकरीजी असो, अनेक नेत्यांना सुद्धा दिलेला आहे. त्यांच्यासोबत भेट होत असताना किंवा उपचार होत असताना काय भाव असायचा? आता हे सांगणं भयानक कठीण आहे. कारण परमपूज्य बाळासाहेब किंवा नितीनजी हे माझ्या कुटुंबातील एक आहे. कुटुंबातील एक आहे ही भावनाच असल्यामुळे विषयच संपला. निशुल्क रुग्णसेवा सुद्धा तुम्ही दिली. एक वार प्रत्येक गावासाठी तुम्ही एक वेगळ्या प्रकारे ठेवला होता. ते गोरगरीब यायचे, विनवण्या करत होते, पैसे नाही आहे. त्यावेळेस तुम्हाला काय वाटायचं आणि त्यावेळेस तुमच्या मनातले जे सेवाभाव होता नेमका याच गोष्टीसाठी माझ्या अंतःकरणामध्ये हे काम करण्याची प्रेरणा निर्माण झाली. प्रत्येकाला, म्हणजे ज्याच्याजवळ पैसे असो नसो, गरीब असो श्रीमंत असो, पण विशेषतः पैसे नसलेल्यालाही ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि तो चांगला झाला पाहिजे, हा भाव अंतःकरणामध्ये सातत्याने काम करत होता.
2014मध्ये खरं तर तुम्हाला मोठा त्रास झाला, डोळे तुमचे गेले, त्यानंतर कुठंतरी या सगळ्यातून तुम्ही निवृत्त झाला पाहिजे अशी अनेकांनी अपेक्षा व्यक्त केली, तरी तुम्ही तुमचं काम कायम चालू ठेवलं. हां, याचं कारण असं होतं की याच्यानंतर घरी बसून राहणे हा थोडासा वेदना देणारा विषय होता, वेदना देणारा विषय. पण त्याचबरोबर या दृष्टी गेल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, म्हणजे पेशंटला त्रास होऊ नये किंवा त्याच्यावर अन्याय होऊ नये हाही भाव अंतःकरणामध्ये होता. म्हणून दवाखान्यात जायचं की नाही जायचं हाही विचार मनामध्ये होता. पण एकदा हिंमत केली, कारण ते करणं आवश्यक होतं आणि मी दवाखान्यात बसायला लागलो. अनुभव असा आला की मला दुसरी दोषाचा कोणताही त्रास पलीकडच्या कालखंडामध्ये झाला नाही आणि पेशंटला मी न्याय देऊ शकलो, हा आनंद काय राहिला. कुठंतरी होमिओपॅथी क्षेत्रामध्ये तुम्ही जे केलेलं योगदान आहे ते भीष्मपितामह म्हणून ओळखलं जाते, कारण की होमिओपॅथीला कोणतरी अशी तुच्छ वागणूक दिली जाते किंवा त्याच्यातून काय बरं होणार आहे, पण तुम्ही दुर्धर आजारावर मात करून दाखवलेली आहे तुमच्या अनुभवात. ही गोष्ट होमिओपॅथीमध्ये होतीच. काय म्हणजे औषधं ही अशा प्रकारची औषधं ही होमिओपॅथीमध्ये आहे आणि ते जनमानसात पोहोचवण्याची आवश्यकता होती. हे सत्य लोकांपर्यंत पोहोचावं हा दुसराही भाग माझ्या मनामध्ये होता, माझ्या बुद्धीमध्ये होता. नक्कीच हे होते मामा डांगरे. खरं तर त्यांचं नाव आहे भीष्मपितामह म्हणून, त्यांची होमिओपॅथी क्षेत्रात ओळख आहे आणि आज त्यांना जो पुरस्कार जाईल त्यामुळे त्यांच्या कुटुंबियामध्ये एक वेगळ्या आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.